काल माझ्या आईने मला कॉल केला होता आणि ती अशी भयंकर टेन्शनमध्ये, तिला वाटलं मी पोचले शनिवारवाड्याला आणि मी गेली आहे मोर्चामध्ये आणि मी मारवीर खात असं नसं आणि काय पाऊस खूप चालला आहे तर गावाकडे काही रेंज नाही आहे. तर ती अशी जाम 5-5:30 वाजता मला कॉल केला टेन्शनमध्ये, सोन्या तू कुठे आहेस? मी म्हटलं अगं मी घरी आहे. म्हणजे तू गेली नाही ना मोर्चाला? मी म्हटलं अगं नाही जाता आलं मला, गार्गीमुळे मला शक्य नाही झालं माझ्या छोट्या मुलीमुळे. आणि पण ठीक आहे, त्याच्या आधीच्या मोर्चाला माझा नवरा गेला होता गार्गीला घेऊन. तर मी आहे त्या सपोर्टमध्ये. ते म्हणली बघ सोन्या तू जाऊ नको बरं का तू मोर्चाला, आपली मुलगी तुझी खूप छोटी आहे आणि ते खूप नालायक लोकं मारतायत तिथं असणाऱ्या सगळ्यांना, लहान लहान मुलं बघत नाही, पोरींची डोकी फोडल्यात. आणि माझी अशिक्षित आई इतकं म्हणजे बोलत होती, इतक्या शिव्या घालत होती. मी तुम्हाला सांगते, मला माझ्या आईवर इतका अभिमान आला, इतकं मला कौतुक वाटलं माझ्या आईचं, की मला अख्ख्या आयुष्यात नाही झालं. कसं म्हणजे सांगत होती कसं बिहारवरनं लोक आल्यात, मध्य प्रदेशवरनं लोक आल्यात आणि ह्याला लाजा वाटतायत का की 15-16 वर्षाच्या पोरांना मारतायत, पेपर लीक होत आहेत, पोरं एवढी मेहनत करतात, आईबापांनी जमिनी गहाण ठेवल्यात, घरं गहाण ठेवल्यात, हे निर्लज्जासारखं ते पेपर लीक करतात, त्यातनं पण पैसे काढतायत. आणि इतकं इतकं बापरे बापरे. आणि मोदीच्या 7 जन्माला तिने शिव्या घातल्या, त्याच्या 7 पिढीचं पार काळं निळं केलं असेल. आणि अरे बापरे बापरे बापरे. मला फक्त माझ्या आईला सांगायचं की आय लव्ह यू मम्मा. मला तो खूप अभिमान वाटतो. आणि इतकं आजूबाजूला लोक आहेत आणि ते इतकं म्हणजे इतकं ते घाण बोलतायत त्या मुलांच्याबद्दल. आणि मेन मीडियाला तर दाखवतच नाही, त्यांचं वेगळंच काहीतरी चाललेलं आहे किंवा जे दाखवत आहेत ते कसं वाईट आहे करून दाखवत आहेत. त्यामुळं असं कोणीतरी आपल्या घरातलं म्हणजे बोलणे की ते चुकीचं आहे, जंतर मंतरमध्ये चाललंय ते बरोबर चाललंय, ते एखाद्या अंधारातल्या प्रकाशासारखं आहे. अँड आय एम सो हॅपी टू हॅव इट फ्रॉम हर. लाईक आय एम सो हॅपी राईट नो. पण आय मीन लाईक जर एका छोट्या गावामधली एक म्हातारी 60 वर्षाची बाई ही गोष्ट समजू शकते की हे करणं चुकीचं आहे, तुम्हाला का नाही कळत आहे? साले मूर्ख लोक.